मिरज एसटी स्टँड परिसरात आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली मोठी फसवणूक, प्रवाशांची लूटमार। मिरज येथील एसटी स्टँड व शहर बस स्थानक परिसरात काही महिलांकडून आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली प्रवाशांची फसवणूक सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत। या महिला फणी व कंगवे विकण्याच्या बहाण्याने प्रवाशांना थांबवतात आणि चेहऱ्यावरील डाग, काळी वर्तुळे किंवा आजार बरे करतो असे गोड बोलांनी त्यांना भुलवतात। त्यानंतर तथाकथित आयुर्वेदिक औषध विकून शेकडो ते हजारो रुपये उकळले जातात। स्थानिक नागरिकांच्या मते या महिला रोजच बस स्थानकाबाहेर आपली दुकाने लावतात। प्रवाशांना गाठून तुम्हाला आजार आहे असे सांगून त्या भ्रामक उपचारांची ऑफर देतात। आश्चर्य म्हणजे या औषधांचा कसलाही वैद्यकीय पुरावा नसताना त्या महिलांचा हा गोरख व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिलांच्या मागे शहरातील एका आयुर्वेदिक औषध विक्रेत्याचा वरदहस्त असल्याचा संशय आहे। त्याच्याकडून औषध पुरवठा आणि कमिशनचा व्यवहार होत असल्याची चर्चा आहे। औषधं निरुपयोगी ठरल्यानंतर प्रवासी तक्रार करण्याचा प्रयत्न करतात, पण त्या महिलांचा मागोवा मिळत नाही। नागरिकांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्या, मात्र ठोस कारवाई न झाल्याने या फसवणुकीला उधाण आले आहे। महिला पोटासाठी काम करतात म्हणून दुर्लक्ष करणे योग्य का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांनी एसटी स्टँड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवून तातडीने कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। अर्थराज्य न्यूज मराठीच्या वतीने असे आवाहन करण्यात येते की प्रवाशांनी अशा महिलांच्या बोलण्याला भुलू नये। कोणत्याही आयुर्वेदिक औषधांवर विश्वास ठेवण्यापूर्वी प्रमाणपत्र तपासा। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून या फसवणुकीचा पर्दाफाश करावा। नागरिकांनी संशयास्पद प्रकार आढळल्यास लगेच पोलिसांना कळवावे। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।